पहिला चेंडू पहिल्या षटकातला ऑफ साइडच्या दिशेने व्हाईट बॉल. एक अवांतर धाव दगडीच्या संघाला व्हाईटच्या स्वरूपात. रिव्हर्स केलेला चेंडू, धाव मिळालेली 1. एक चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. ऑफ साइडला ढकललेला चेंडू, धाव मिळालेली 1. धाव संख्या झालेली आहे 3. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. रिव्हर्स केलेला करण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेले आहेत फलंदाज आणि निर्धावात चेंडू. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव. 4 चेंडू 3 धावा. पाचवा चेंडू घेऊन संदीप आपल्या संघासाठी. ऑफ साइडला केलेला कट, पॉइंटच्या दिशेने धाव मिळालेली आहे 1. पाच चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव दगडीचा संघाला. 5 चेंडू 5 धावा. कट केलेला आहे ऑफच्या दिशेने, धाव मिळालेली आहे 1. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 6 दगडीच्या संघाची. हा सामना आपण घरी बसूनही YouTube लाईव्ह वर पाहू शकता. RJ रजनीश चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सर्वांना सबस्क्राईब करा. आदित्य आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन. धावसंख्या झालेली आहे 6 पहिल्या षटकानंतर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू ऑफ साइडला कट केलेला आहे, धाव मिळालेली आहे 1. दगडीच्या संघाची धावसंख्या झालेली आहे 7. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. थोडेसे बीट झाले आहेत फलंदाज, निर्धावाला हा चेंडू. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. लेग साइडच्या दिशेने पंचांचा निर्णय वाईड, एक अवांतर धाव मिळालेली आहे दगडीच्या संघाला. धाव संख्या झाली आहे 8. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा ऑफला खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. सुंदर असे यष्टीरक्षण रोहन यांच्याकडून. पुढे येऊन कट केलेला आहे ऑफसाइडच्या दिशेने. थोडेसे खराब असे क्षेत्ररक्षण विकास यांच्याकडून. धाव मिळालेली आहे 1. 4 चेंडू 9 धावा.
दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. लेगला केलाय स्वीप. धाव मिळालेले 1. धाव संख्या झाली आहे 10. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू. एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात दगडीचा संघाला. धाव संख्या झाली 11. ऑफ साइडला केलेला टॅप. मिळाले धाव 1. 2 षटकानंतर धाव संख्या झाली आहे 12. दोन षटकानंतर धाव संख्या झाली आहे 12 दगडीचा संघाची. हा सामना आपण घरी बसलाय YouTube लाईव्ह वर पाहू शकता. RJ रजनीश या चॅनलवर. सुंदर अशी फलंदाजी करताना दगडीचा संघ बिनबाद 12 धावा झालेल्या आहेत 2 षटकानंतर. तिसरे षटक घेऊन स्वामी समर्थ संघाकडून विकास मेस्त्री. स्लो बॉल टाकलेला आहे. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी झाले आहेत फलंदाज. धाव मिळाले 1. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. सुंदर असे यष्टीरक्षण रोहन यांच्याकडून. धाव संख्या झाली आहे 13. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा अडवल्या आहेत अंकुश पाटील यांनी आपल्या संघासाठी. 1 धाव मिळालेली आहे दगडीचा संघाला. धाव संख्या झाली आहे 3 चेंडू नंतर 14. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. सुरेख असे क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा मिळाल्या संघाचा दगडीच्या संघाला. धाव संख्या झाली आहे 16. त्याला पण इकडे उभा आहे तुझा प्लेअर. दोन्ही संघांना पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया उज्जत घालू नये. स्कोरर आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहेत. स्वीप केलेला आहे चेंडू. धाव मिळालेले 1. धाव संख्या झाली आहे 17.
शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा स्वीप केलेला चेंडू. धाव मिळाले 1. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली 18. मॅच आपण घरी बसलाही लाईव्ह पाहू शकता YouTube लाईव्ह वर. RJ रजनीश चॅनल वर जाऊन आपण ही मॅच लाईव्ह पाहू शकता घरी बसल्या. चौथे षटक घेऊन स्वामी समर्थ संघाकडून संदीप ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. चोरटी धाव मिळवली आहे. धाव संख्या झालेली आहे 19. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. फलंदाजीसाठी संकेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाले धावची. सुंदर असे क्षेत्ररक्षण अंकुश यांच्याकडून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकला आहेत गीतेश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. धाव मिळाल्या 2. धाव संख्या झालेली आहे 21. लाल्या या नावाने प्रसिद्ध असलेले संपूर्ण जोगेश्वरीमध्ये फलंदाजीस पण तितकेच सज्ज नावाजलेले असे. लेग साइडला दिशाहीन गोलंदाजी वाईडच्या स्वरूपात मिळाले 1 धाव. धाव संख्या झाली आहे 22. 3 बॉल. चौथा चेंडू घेऊन संदीप पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. सुंदर असे क्षेत्ररक्षण हर्ष यांच्याकडून. फलंदाज झाले धावचीत. स्ट्राईकवर आल्यात प्रथमेश. पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू बाकी. धाव संख्या झाली 22. पुढे जाऊन मारलेला चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण अंकुश यांच्याकडून. त्याचप्रमाणे सहकार्य. रोहन फलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. दगडीच्या संघाला टॅप करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. एकूण धाव संख्या झालेली आहे 4 षटकानंतर 22. स्वामी समर्थ संघाला जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. आवाज आल्याशिवाय माहिती पडेल का मॅच आहे का काय आहे? ना तिकडे पाठव. तिकडून नाही ना येत.
बाबा आम्ही वर नाही मॅच बघतो भाऊजी कृपया सामना चालू करावा. आमदार चषक 2022चा दुसरा दिवस. पहिला सामना स्वामी समर्थ विरुद्ध दगडीचा संघाने धावसंख्या उभारली आहे 22 आणि समोर आव्हान ठेवलंय स्वामी समर्थ संघाला 23 धावांचं 4 षटकांमध्ये. बबन कांबळे कृपया पुढच्या संघांना कॉल करून कृपया सामना लवकरात लवकर चालू करावा. बबन कांबळे पप्पी मोरे सामना चालू करावा. स्वामी समर्थ संघाला जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. फलंदाज आहेत ऋतिक. नॉन स्ट्राईकला रोहन. गोलंदाजीस आहेत बाळ गणेश. दगडीचा संघाकडून पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. धाव मिळालेली आहे 1 चेंडू 1 धाव स्वामी समर्थ संघासाठी. ऋतिक पडते. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईडच्या स्वरूपात मिळाली 1 धाव 1 अवांतर धाव. +1 22च्या स्वरूपात. टोटल धावसंख्या झालेली आहे 3. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव. धावसंख्या झाली आहे 4. 1 चेंडू 4 धावा. लेग साईडला स्वीप केलेला आहे चेंडू. धाव मिळालेली आहे 1. 2 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज.
लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, स्वीप करणार होते बॉल. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाले 1. धाव झाले 6. सुंदरसा चेंडू, निर्धाव. 4 चेंडू 6 धावा. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर असे यष्टीरक्षण, निर्धाव चेंडू. 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 6 स्वामी समर्थ संघाची. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, थोडेसे खराब असे क्षेत्ररक्षण आणि धाव मिळाले 1. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 7 स्वामी समर्थ संघाची. गोलंदाज आहेत सचिन. दगडीच्या संघाकडून दुसरे षटक घेऊन फुलटॉस चेंडू वाईड. 1 अवांतर धाव मिळाली आहे स्वामी समर्थ संघाला. धाव संख्या झाली 8. पुढे जाऊन मारलेला आहे चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण, पण 1 धाव मिळवण्यात यशस्वी. ऋतिक पडते. धाव संख्या झालेली आहे 9. 1 चेंडू 9 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. 17 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता स्वामी समर्थ संघाला जिंकण्याकरता. 1 चोटी धाव मिळालेली आहे या चेंडूवर. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. धावा झाल्या 10. पुढे येऊन मारलेला आहे चेंडू, 1 धाव मिळवण्यात यशस्वी. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू. नो बॉल. 1 लेग साईडला ढकललेला चेंडू. धाव मिळाले 9+1 2. धाव संख्या झाली 13. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. फलंदाज झालेत यष्टीचित रोहन. सुंदर असे यष्टीरक्षण प्रथमेश यांच्याकडून. दोन चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. फलंदाजीस आले आहेत विकास. पहिला चेंडू आणि नाईस शॉट. 2 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. पुन्हा एकदा नाईस शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. एकूण धावसंख्या झाली 16. जिंकण्याकरता 12 चेंडूंमध्ये 7 धावा अजूनही गरज आहे स्वामी समर्थ संघाला. संघाला साजेशी कामगिरी करताना ऋतिक पडते. या चेंडूवर जर चौकार आला तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे ऋतिक यांना. दर्पण नेवगे यांच्याकडून. लेग साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडे अयशस्वी झालेले आहेत. निर्धावाला हा चेंडू. या चेंडूवर जर चौकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे राकेश सकपाळ यांच्याकडून. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळवलेली आहे. धाव संख्या झाली आहे 17. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झाली आहे 17.
विकास मेस्त्रींनी जर या चेंडूवर चौका मारला तर नाईस शॉट. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावा झाल्या आहेत 19. अजूनही जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. एक अवांतर धाव नो स्वरूपात. धाव संख्या झाली आहे 20. 3 चेंडू 20 धावा. सुंदरसा झेल टिपलेला आहे अक्षय गावडे यांनी. दर्पण नेवगे यांच्याकडून लेगला टॅप करण्याचा प्रयत्न. विकेट वाचवलेला आहे. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. धाव संख्या झाली आहे 20. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. धावचित झालेले आहेत अंकुश पाटील. सुंदर असे क्षेत्ररक्षण. स्वामी समर्थ संघाला जिंकण्याकरता अजूनही 7 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना होऊ शकतो आहे देखील. फलंदाजी चालेत हर्ष. 6 चेंडू 3 धावा. नॉन स्ट्राईकला ऋतिक. सुंदर अशी कामगिरी केली आहे त्यांनी आपल्या संघासाठी फलंदाजीमध्ये. ऋतिक पडते. सहा चेंडू 3 धावांची आवश्यकता स्वामी समर्थ संघाला. ऑफ साइडला केलेला कट. कव्हरच्या दिशेने धाव आलेली आहे 1. 5 चेंडू 2 धावांचं आव्हान अजूनही बाकी. कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू. धाव मिळाले 1. धाव संख्या झाली 22. 4 चेंडू 1 धाव अजूनही जरुरी आहे जिंकण्याकरता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिळाले 1 धाव आणि स्वामी समर्थ संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे.